परभणी शहर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी व स्वच्छता कामगार संघटना आणि म्युनिसिपल कामगार सेना याच्या वतीने 10 ऑगस्टपासून आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे। 10 तारखेपासून आम्ही 16 तारखेपर्यंत महानगरपालिका परभणीचे होतो, पण शासनाने काही दखल घेतल्या नाहीमुळे आमचे काही लोक महानगरपालिकेच्या समोर धरणे आंदोलन चालूच आहे आणि 100% पूर्ण महानगरपालिका इथं बंद आहे। आणि आम्ही इथं आझाद मैदानावर 18 तारखेपासून धरणे आंदोलन करत आहोत, कारण आमचा जे प्रश्न आहे की शासनाने लवकरात लवकर आमचं वाढीव अनुदान मान्य करावा, जेणेकरून आमची पगार वेळेवर होईल। 5-5 महिने आमची पगार होत नाही, यामुळे आमचे बेहाल आहे। आमच्या मुलाला शाळेमध्ये फीस भरायला पैसे नाही, आमच्या घरचे लोक आजारी आहे, स्वच्छता कामगार बरेच आजारी आहे, त्यांना दवाखान्यात जायला सुद्धा पैसे नाही, हे गंभीर आहे। तरी शासनाने लवकरात लवकर याचा विचार करून आम्हाला न्याय द्यावा आणि आमच्यावर उपाशीपणाची वेळ येऊ नये अशी निर्णय घ्यावा। आणि मी अशीच विनंती करतो आमचे मुख्यमंत्री साहेबाला, साहेब तुम्ही महाराष्ट्राच्या इतके मोठे मोठे डिसिजन घेतात, तर आमच्या गरिबाचे डिसिजन लवकरात लवकर घ्या, कारण साहेब आम्ही लय परेशान आहोत आणि आमच्या मुलाबाळा लय परेशान असतात। तुम्हाला अशी हात जोडून माझी विनंती आहे साहेब की आमच्या महानगरपालिकाचं वाढीव अनुदान लवकर मान्य करावं, अशी मी सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने, अशी मी सगळ्या परभणीकरांच्या वतीने आपल्याला विनंती करतो साहेब, तुम्ही आमचं वाढीव अनुदान द्या। आम्ही परभणी शहर महानगरपालिका कर्मचारी अधिकारी कामगार संघटना व स्वच्छता कामगार संघटना, म्युनिसिपालिटी कर्मचारी संघटना यांच्या वतीनं शासनाला मागील 3 वर्षापासून अनुदान वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करीत आहोत, परंतु शासनानं आमचे अनुदान मंजूर केलेले नाही आणि ते दखल पण घेतलेली नाही। त्यामुळे आम्ही 10 ऑगस्टपासून परभणी शहर महानगरपालिका कार्यालयाच्या प्रांगणामध्ये धरणे आंदोलन चालू केलेले आणि त्या धरणे आंदोलनाच्या संदर्भात मोर्चा भीक मागो मोर्चा काढलेला आहे, मुंडन आंदोलन केलेलं आहे, परंतु शासनाने तरीही त्याची दखल घेतली नसल्यानं नाविलाजाने आमचे अध्यक्ष आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना असं वाटलं की आपण आता शासन दरबारी जाऊनच शासनाला भाग पाडावा, आणि म्हणून आमच्या अध्यक्षांनी निर्णय घेतला की आपण सगळेजण जाऊन मुंबई आझाद मैदान येथे आपल्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आंदोलन करून आणि आपल्या मागणीसाठी तिथे जाऊन बसू। त्यानुसार आम्ही 18 ऑगस्टपासून आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन करीत आहेत आणि हे आंदोलन करण्याची वेळ आम्हावर आलेली आहे शासनामुळं। तरी आमची शासनाला विनंती आहे, मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आमच्या वाढीव अनुदानाच्या जे फरकाची रक्कम आहे आणि जे दरमहा जे वाढून भेटणार आहे ते आम्हाला तात्काळ मंजूर देण्यात यावे, जेणेकरून आमच्या कर्मचाऱ्यांचे जे हाल होत आहेत, उपाशी राहतात, आरोग्य भेटत नाही, मुलांचे शिक्षण होत नाही, या सर्व गोष्टीवर एकमेव पर्याय म्हणजे आमचं अनुदान वाढीव देऊन त्याची फरकाची रक्कम देणे, म्हणजे आमचे मुलाबाळांचे होणारे हाल थांबणार आहेत। म्हणून संघटनेच्या वतीने व परभणी शहरच्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं याची विनंती करतो शासनाला की आमचा जे मागणी आहे ती तात्काळ साहेबांनी मंजूर करावी आणि तसेच परभणी शहरातील नागरिकांना सुनंती आणि तसेच पेन्शन जे आमचे पेन्शनरांचे हाल खूप झालेले आहेत, त्यांना वेळेवर काहीच भेटत नाही, कोणतीही रक्कम भेटत नाही, त्यामुळे शिक्षण विभागाचे आमचे कर्मचारी त्यांची पगार झालेली नाही, म्हणजे हे सर्व पगारीचे विषय मार्गी लागण्यासाठी आमचं अनुदान वाढणे खूप आवश्यक आहे। तरी शासनाने याची दखल घेऊन हे अनुदान मंजूर करावं। तसेच मी संघटनेच्या वतीनं परभणी शहरांच्या नागरिकांना विनंती करतो की आमचं आंदोलन हा शासनाच्या विरोधात आहे आणि आमच्या पोटासाठी आहे, त्यामुळे आमची आंदोलनामुळे त्यांना जे त्रास होत आहे त्याबद्दल मी त्यांची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या हे आंदोलनाला पाठिंबा म्हणून सर्वांनी एक दिवस शासनाच्या विरोधात आंदोलन करावं आणि आमची दखल शासनाला घेईन असे भाग पाडावे, अशी सर्व व्यापारी महासंघ, केमिस्ट असोसिएशन सर्वांना मी विनंती करतो। आणि आपण
आमच्या मागणीसाठी पाठपुरावा करावा अशी विनंती करताना पुन्हा शासनाला विनंती करतो की आमची दखल घेऊन आंदोलनाची आमची मागणी तात्काळ मंजूर करावी. परभणी शहर महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी आज वाढीव GST अनुदानाबद्दल मागणीसाठी बसलेले आहेत व आमचा परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीकडून माझ्याकडून आणि आज अनुरोध खाजाबाई आम्ही सगळी टीम आज पाठिंबा देण्यासाठी चाललेलो आहेत. तर या फडणवीस सरकारला आम्ही अशी विनंती करतो की परभणी शहर महानगरपालिकेच्या GST वाढीव दरामध्ये वाढ करून आणि वेळोवेळी पैशाची पूर्तता करून कर्मचाऱ्यांच्या दर महिन्याला पगारी व्हाव्यात अशी तुम्ही अनुदानित रक्कम दरवेळेस द्यावी अशी आम्ही त्यांना ठाम मागणी करतो व कोणतीही पार्शलिटी न करता परभणी शहर महानगरपालिकेसाठी औरंगाबादसाठी नांदेडसाठी वेगवेगळे सगळ्यांना समान हक्क द्यावा. परभणीसाठी GST दरवाढी द्यावा, अन्यथा हे आंदोलन तीव्र होईल अशी अपेक्षा करतो की सरकारसाठी खूप घातक राहील. तरी विनंती करतो फडणवीस सरकारला की GST दर वाढून द्यावा. आलेलो आहे आणि यांची जी सुद्धा मागणी आहे, जी मागणी प्रलंबित आहे, अनेक वर्षापासून ही मागणी प्रलंबित असल्यामुळे या मागणीसाठी आमची बी यांना संघटनेला संपूर्णपणे पाठिंबा आहे. परभणीकरांचा, परभणीची जनता सगळी त्रस्त आहे. आज नगरपालिकेमध्ये 6 महिन्यापासून या लोकांना पेमेंट नसल्यामुळे सगळ्यांनी उपाशी मारायची वेळ आलेली आहे आणि उपासमारीमुळे हे यांच्या जे हक्कासाठी हे बसलेलं आहे. असं काही म्हणजे नगरपालिकेला काही कुठल्या प्रकारच्या नगरपालिकेला बदनाम करण्याचा किंवा नगरपालिकेला काही नुकसान पोहोचविण्यासाठी कर्मचारी संघटना ही नसते, परंतु नगरपालिका त्याची जबाबदारी, कर्मचाऱ्यांची जबाबदारी नगरपालिकेवर असते आणि कर्मचाऱ्यांना आपले पकडून निविदा जसं आपण जनतेला सुविधा पोहोचवितात तशीच नगरपालिका कर्मचाऱ्याला बी घेऊन चालण्याचं काम करावं लागते. आणि शासनाकडून जे आमच्या GSTच्या वाढीव अनुदान आहे त्या अनुदानामुळे यांना पगारी वेळेवर भेटत नाही, वेळेवर होत नाही. अनुदान वाढून भेटल्यानंतर सगळ्यांना पगारी सोयीचे होईल आणि महापौर आत्ता परभणीला सगळे काम चांगलं करत आहे. महापौराने सुद्धा इथं येऊन भेट दिली. यांनी रोहित पवार साहेबांनी सुद्धा इथं येऊन भेट दिली आणि त्यांनी बी प्रयत्न करण्यासाठी आज कॅबिनेटमध्ये आज बोलणं होईल अशी अपेक्षा बाळगतो की कॅबिनेटमध्ये सगळ्यांचा विषय निकाली लागेल अशी अपेक्षा आहे. अनुदान आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, अनुदान आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा. कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. होश में आओ, होश में आओ, मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ, मुख्यमंत्री होश में आओ. कामगार एकजुटीचा, जय हो. हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है. निधी द्या, निधी द्या. निधी द्या, निधी द्या. एकदा बापू हात ओढी करून असं पकडायचं सगळेजण. कामगार एकजुटीचा, जय हो. हम सब एक है, हम सब एक है, अनुदान आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे. हम सब एक है, अनुदान आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे. कामगार एकजुटीचा, जय हो. कामगार एकजुटीचा, जय हो.